नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयातलं दुसरं प्रकरण आजपासून आपण काय करतोय शिकवायला सुरुवात करतोय. पाठीमागच्या तासाला या इयत्तेमधलं पहिलं प्रकरण लोकसंख्या भाग 1 हे आपलं शिकवून झालेलं आहे. तसं बघायचं गेलं तर भूगोल या विषयामध्ये प्रमुख 2 शाखा आहेत. एक मानवी भूगोल आणि दुसरी प्राकृतिक भूगोल. मानवी भूगोलाशी संबंधित असणारी प्रमुख उपशाखा म्हणजे लोकसंख्या भूगोल. या लोकसंख्या भूगोलाशी संदर्भातलं पहिलं आणि दुसरं प्रकरण आहे आणि ते प्रकरण आपण काय करतोय अभ्यासतोय. लोकसंख्या भाग 2 हे दुसरं प्रकरण आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये विचार करत असताना तर मानव एक संसाधन म्हणून त्याच्याकडे काय केलं जातं या अंगाने अभ्यास केला जातो. मानवी संसाधनातील जी शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावर काय करत असतो प्रभाव पडत असतो. मग शारीरिक क्षमता असेल किंवा बौद्धिक क्षमता असेल या क्षमतेचा वापर करून आपण एखाद्या प्रदेशाचा विकास काय करत असतो. कोणत्याही प्रदेशाच्या विकासामध्ये इतर संसाधने जेवढी महत्त्वाची आहेत तेवढंच मानवी संसाधनाचा वापर तुम्ही कसा करताय हे अवलंबून असतं. मानवी आर्थिक क्रियाही या संदर्भाने विकसित होत असतात. किंबहुना या संसाधनाच्या वापराशिवाय इतर संसाधने वापरण्यावर काय येतात बंधने येऊ शकतात. या बाबींचा विचार करता लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासत असताना लोकसंख्येची रचना असेल, वयोरचना असेल, लिंग गुणोत्तर, साक्षरता इत्यादी बाबींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. या प्रकरणामधला पहिला उपघटक आजपासून आपण शिकवायला सुरुवात करतोय. त्या उपघटकाचं नाव आहे लोकसंख्येचे घटक. जे वेगवेगळे लोकसंख्येचे घटक आहेत त्या लोकसंख्येच्या घटकांचा आढावा आपण घेतोय. त्यातला पहिला घटक आहे वयोरचना. मग वयोरचना म्हणजे काय किंवा कशाला वयोरचना म्हणायचं? जगाचा विचार करायचा गेला तर प्रत्येक देशामध्ये सारख्या वयोगटाची लोकसंख्या एकाच वयोगटातील लोकसंख्या आपल्याला बघायला मिळत नाही. वेगवेगळ्या वयोगटाची लोकसंख्या प्रत्येक देशामध्ये असते आणि प्रत्येक देशाचा विचार करायचा गेला तर त्याची प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या ही वेगवेगळी असलेली आपल्याला बघायला मिळते. मग वयोरचना म्हणजे काय काय सांगता येतं वयोरचनेबद्दल? तर वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणारी लोकांची संख्या म्हणजे वयोरचना होय. हे सरळ साधं वयोरचना आपल्याला सांगता येतं. मग जसं अर्भक असेल, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध लोकसंख्येमध्ये काय असतो प्रत्येक वयोगटातील लोकांचा हिस्सा असतो. त्याच्यामध्ये पुरुष असेल किंवा स्त्रिया या दोन्ही दोघांच्याही प्रामुख्याने वेगवेगळ्या वयोगटातील काय असतो हिस्सा असतो. हा हिस्सा देशानुसार काय होतो बदलत जातो. प्रत्येक देशाची लोकसंख्या वेगवेगळी असल्यामुळं जन्मदर वेगवेगळा असल्यामुळं त्या वयोगटातील लोकसंख्या ही वेगवेगळी असलेली आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या कशी असते वेगळी असते. हे अभ्यासत असताना खाली तुम्हाला 2.1 ही आकृती दिली. त्या आकृतीच्या आधारे आपण काय करतो वयोरचनेचा अभ्यास आपल्याला करता येतो. बघा लोकसंख्येचा अभ्यास करत असताना लोकसंख्या अभ्यासक प्रामुख्याने लोकसंख्येचं वय व लिंग अनुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा काय करतात वापर करतात आणि या वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्या दर्शवण्यासाठी जे अभ्यासक आहेत ते अभ्यासक काय करतात जे मनोऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार वेगवेगळ्या देशाची लोकसंख्या दर्शवतात. मग लोकसंख्या मनोरा काढत असताना आपल्या लक्षात येऊन जातं की जी हुबी रेष आहे आलेखावरती मध्यभागी जी रेष असते त्याला ए अक्ष असं म्हटलं जातं. त्या ए अक्षावरती प्रामुख्याने काय दर्शवलं जातं तर वेगवेगळ्या वयोगट काय केलं वयोतल्या लोकांचा वयोगट दर्शवला जातो. त्याचबरोबर जी स्तंभाची लांबी आहे त्या वयोगटातील लोकसंख्येची प्रामुख्याने लांबीवरती टक्केवारी दर्शवलेली आपल्याला बघायला मिळतं. या आलेखाच्या जी डावी बाजू आहे त्या डावी बाजू जर विचार करायचा गेला तर तिथं पुरुष लिहिलेलं आहे आणि उजव्या बाजूला स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दर्शवलेली आपल्याला बघायला मिळते. आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जातं मधोमध दिलेले ए अक्ष आहे त्या अक्षावरती वेगवेगळा वयोगट तुम्हाला दर्शवला जातो. खाली जी लांबी आहे त्याच्यावरती पर्सेंटेज वेगवेगळ्या वयोगटानुसार दाखवलेले आपल्याला बघायला मिळते आणि डाव्या बाजूला जर बघायचं गेलं तर पुरुषांची संख्या दाखवलेली आहे पर्सेंटेजमध्ये. उजव्या साईडला स्त्रियांची संख्या वेगवेगळ्या वयोगटातील तुम्हाला बघायला मिळते. वरील जे खाली दिलेले जे 3 वेगवेगळे तुम्हाला आलेख दिसतात मनोरे त्या मनोऱ्यांचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकार तुम्हाला समोर बघायला मिळतात. परीक्षेला तुम्हाला एखादी आकृती देऊन त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं त्या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करून कसे प्रश्न विचारले त्यानुसार त्याची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. पहिला जर बघायचं गेला तर पुढं आपण अभ्यास करणार आहे मनोऱ्याचे वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास करणार आहे. मग तो विस्तारणारा असेल, संकुचनेरा असेल किंवा स्थिरावलेला
हे मनोऱ्याचे वेगवेगळे 3 प्रकार आहेत आणि 3 प्रकाराला अनुसरून हे मनोरे आलेख काढलेले आपल्याला बघायला मिळतात. खाली या वरती प्रामुख्याने आधारित 6 प्रश्न काय केले ते विचारलेत. या 6ही प्रश्नांची उत्तरं देत असताना वरील मनोरे व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास करून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय होतात देता येतात. बघा प्रत्येक देशामध्ये लोकसंख्येचं जर वयोरचनानुसार बघायचं गेलं तर ज्या देशामध्ये 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे त्या प्रमाण जास्त असल्यास ते कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याचं काय असतं तर निदर्शक असतं. 15 ते 60 वयोगटातील लोकसंख्या ही प्रत्यक्ष काम करते म्हणजे कार्यशील लोकसंख्या असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि तर एखाद्या देशामध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल तर प्रामुख्याने काय रे ते जास्त प्रमाण जर जास्त असलं तर ते कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्याचं निदर्शक असतं. याउलट एखाद्या देशामध्ये जर 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यास ते अवलंबित्वाचं प्रमाण जास्त असतं कारण हा वयोगट इतरांवर अवलंबून असतो. म्हणजे कोणावर अवलंबून असतो 15 ते 59 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती प्रत्यक्ष काम करते. त्या काम करणाऱ्या लोकसंख्येवरती 0 ते 15 वयोगटातील जी बालकं आहे ती अवलंबून असतात. आणि एखाद्या देशामध्ये जर त्याचं प्रमाण जास्त असेल तर प्रामुख्याने बघायचं गेलं तर अवलंबित्वाचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला सांगता येतं. तसे 60 वर्षावरील वयोगटातील लोकांचं प्रमाण एखाद्या देशामध्ये जास्त असेल तर त्या देशामध्ये वैद्यकीय व आरोग्य सुविधावर काय होतो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढतो. हे त्याचं निदर्शक आहे. 60 वयोगटातील वरची जी लोकसंख्या आहे ती वृद्धांची लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या प्रामुख्याने अवलंबून असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि जर ती 60 वर्षावरील लोकसंख्या एखाद्या देशामध्ये जास्त असेल तर त्यांच्यावरती वैद्यकीय सेवावरती काय होतो प्रचंड खर्च सुविधावरती होणारा खर्च कसा असतो वाढणारा असतो. हे त्याचं निदर्शक असलेलं आपल्याला बघायला मिळतं निदर्शनास येतं. मनोऱ्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला आहेत. त्या तिन्ही प्रकारानुसार वरती आकृतीमध्ये तुम्हाला त्याचे काय केलेत आलेख काढलेले आपल्याला बघायला मिळतात. मग मनोऱ्याचे 3 प्रकार कोणते जर असं विचारल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे तर कोणते आहेत. पहिला आहे विस्तारणारा, दुसरा आहे संकोचणारा, तिसरा आहे स्थिरावलेला. हे खालील जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार मनोरा आलेखाचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग त्याचे वैशिष्ट्य काय आहेत. कशाला म्हणायचं विस्तारलेला आलेख, कशाला म्हणायचं संकोचणारा किंवा कशाला म्हणायचं स्थिरावलेला काय सांगता येतं. तर पहिला जो आकृती ही काय आहे तर विस्तारणारा मनोऱ्याचे असलेले आपल्याला बघायला मिळते. मग त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येतं आपल्याला. तर या मनोराचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की तळ विस्तारत जाणारा असून जो एकदम तळाकडची जी आपल्याला पर्सेंटेज दिसते ती जास्त असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काय ती विस्तारलेली जास्त दिसते. आणि जसं वरती जाईल डोक्या शीर्षाकडे जाईल तसं त्याचा काय होतं निमुळती होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. मग याचा अर्थ काय होतो तर वाढत्या वयोगटानुसार काय होतो मृत्यूदरही वाढताना आढळतो. याचा अर्थ काय होतो तर वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असं सांगतो. पहिला जो मनोरा आहे त्याचा प्रकार आहे विस्तारणारा. त्या विस्तारणाऱ्या मनोऱ्याचं जर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला समजतं तळाकडचा जो भाग आहे तो विस्तारलेला आहे आणि जसं तळाकडून शीर्षाकडे तो आलेख गेलेले तर शीर्षाकडे असणारा जो भाग आहे तो कमी कमी होत जातो. म्हणजे वृद्धांची संख्या तिथं कमी आहे. म्हणजे जन्मदर कसा आहे प्रामुख्याने मृत्यूदर कसा आहे वय वाढत तसा जास्त असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असंही प्रामुख्याने हे काय करतो सांगतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मनोऱ्याचा संकोचणारा. संकोचणाऱ्या मनोऱ्याचा जो प्रकार आहे त्याची आकृती या प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते. मग कसे त्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याचं वैशिष्ट्य काय होतं सांगता येतं. या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो तर शीर्षाकडे विस्तारलेला आहे. आकृती व्यवस्थित जर निरीक्षण केल्यानंतर ती आकृती आपल्याला समजते. तळाकडला भाग कसा आहे संकुचित होत जातो तर शीर्षाकडे जो भाग आहे तो विस्तारलेला आहे. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येतो तर वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असते असा होतो. यावरून असं निष्कर्ष निघतो की जन्मदर कमी व मृत्यूदर अगदी कमी असतो. त्या मनोऱ्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की जन्मदर कमी आहे त्याचबरोबर मृत्यूदरही अगदी कमी असतो. हे त्या मनोऱ्याचं वैशिष्ट्य आपल्याला काय होतं सांगता येतं. मनोऱ्याचा तिसरा शेवटचा प्रकार आहे तो स्थिरावलेला. तिसऱ्या प्रकारची ही जी प्रामुख्याने जी मनोरे आहे त्या मनोऱ्याचं जर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याचं वैशिष्ट्य काय होतं सांगता येतं. बघा वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान असते.
3 नंबरची जर प्रामुख्याने मनोरा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जातं बहुतांश वयोरचनेतील टक्केवारी तुम्हाला समान असलेले आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे स्थिरावल्यासारखं आपल्याला वाटतं. मग काय सांगता येतं, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अगदी कमी झालेले असतात. जन्मदरही कमी झालेला असतो आणि मृत्यूदरही अगदी कमी झालेला असतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते. जन्मदर आणि मृत्यूदर कमी असल्यामुळे प्रामुख्याने लोकसंख्येची वाढ कशी असते, नगण्य असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते असा निष्कर्ष आपल्याला ती आकृतीचं निरीक्षण करून काय होतं, काढता येतो. वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. बाल आणि वृद्ध वयोगटाचे आधिक्य हा देशाचा आर्थिक भार वाढवतो. ज्या देशामध्ये 0 ते 15 आणि 60 वर्षावरील लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, त्या देशावरती प्रामुख्याने जर बघायचं गेलं, बाल आणि वृद्ध वयोगटाचं आधिक्य हा देशाचा आर्थिक भार असतो. तो गट कसा असतो, इतरांवर अवलंबून असतो आणि अकार्यशील म्हणतो आपण, म्हणजे उत्पादित गटावरती अवलंबून असणारा हा गट आहे. आणि ज्या देशामध्ये याची लोकसंख्या जास्त असते त्या देशावरती आर्थिक भार आपल्याला काय होतो, पडतो, वाढवतो. तर कार्यरत वयोगटाचं प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता दर्शवतं. जर त्या देशामध्ये 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या जास्त असेल तर त्या वयोगटातील देश प्रामुख्याने मनुष्यबळामध्ये विपुल असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने सांगा पाहू म्हणून एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. आकृती 2.2 मध्ये भारताच्या वयोरचनेनुसार मनोरा दिला आहे. त्याचं वाचन करावं, प्रश्नांची उत्तरं लिहा. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोरात येईल, भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. अशा प्रकारची उत्तरं काय प्रश्न तुम्हाला विचारलेत. आकृती 2.2 दिले ही भारताच्या संबंधित आहे. 2016 या वर्षाची प्रामुख्याने वेगवेगळ्या वयोगटामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या दर्शवणारा हा मनोरा आहे. हा प्रामुख्याने बघायचं गेला तर विस्तारणारा मनोऱ्याचा प्रकार आहे. खाली जर तळातलं बघायला गेलं, तळातला भाग सगळ्यात जास्त आहे आणि जर शीर्षाकडे बघत गेलं तर प्रामुख्याने कमी कमी होत गेलेलं आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यावर अनुसरून असलेले जे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील, त्या विचारानंतर या मनोऱ्याचं काय करा, निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची प्रामुख्याने उत्तरं द्या. बघा, त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, पहा बरं जमतं का. प्रात्यक्षिक क्रमांक 1 मध्ये सर्वेक्षणाच्या आधारे परिसरामध्ये आपण काय करणार आहे, 15 घरातील दिलेल्या लोकांच्या वयोगटांचा अभ्यास प्रामुख्याने करूया. लोकसंख्या मनोरा तयार करा व तुमचे निष्कर्ष थोडक्यात लिहा. भूगोल या विषयामध्ये प्रात्यक्षिक असतं आणि या प्रात्यक्षिक 12वीमध्ये पहिलं प्रात्यक्षिक आहे. सर्वेक्षणाद्वारे आपण एक ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून 14 ते 15 कुटुंबाचं काय करणार आहे, सर्वेक्षण करणार आहे आणि सर्वेक्षित केलेल्या कुटुंबाच्या वयोरचनेनुसार आपण आलेख काढणार आहे. त्यावेळेस जोवेळेस आपण तो सर्वेक्षणाचा भाग घेऊ त्यावेळेस त्या आलेखाचा संबंध आपल्याला आलेला बघायला मिळेल. त्यानंतर दुसरा उपघटक, लोकसंख्येच्या घटकामधला उपघटक अभ्यासतोय लिंगरचना. लिंगरचना म्हणजे काय, बघा, लोकसंख्या मनोरा वयोगटानुसार स्त्री व पुरुष प्रमाण दर्शवतो. लोकसंख्या मनोऱ्याचा जर अभ्यास केल्यानंतर उजव्या साईडला स्त्रियांची संख्या दाखवलेली आहे, डाव्या साईडला पुरुषांची संख्या दाखवलेली आहे. ही संख्या दाखवत असताना वेगवेगळ्या वयोगटातली पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला बघायला मिळतं. स्त्री व पुरुष प्रमाण हे लोकसंख्येचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण हे लोकसंख्येमधलं प्रमुख वैशिष्ट्य असलेलं आपल्याला बघायला मिळतं. स्त्री व पुरुष लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर दर हजारी पुरुषामागं असणाऱ्या स्त्रियांच्या संख्येला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. आणि हे लिंग गुणोत्तर काढत असताना, भारतामध्ये लिंग गुणोत्तर काढत असताना खालील सूत्राचा वापर करून आपण काय केलं जातो, लिंग गुणोत्तर काढलं जातं. मग काय सूत्र आहे, लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणुले 1000. कारण 1000 पुरुषामागं असणारी स्त्रियांची संख्या, अशा पद्धतीने आपण काय करतो, भारतामध्ये लिंग गुणोत्तर काढत असतो. म्हणून गुणुले 1000 हे अशा पद्धतीचं लिंग गुणोत्तर काढण्याचं सूत्र असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येतं. एखाद्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांची संख्या जर बघायची झाली तर 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती आहे हे लिंग गुणोत्तराच्या माध्यमातून आपल्याला काय होतं, काढता येतं. बघा, जागतिक स्तरावर लिंग गुणोत्तराचे सर्वसाधारण प्रमाण जगाचा विचार करायचा गेला तर लिंग गुणोत्तराचं प्रमाण किती आहे, तर दर हजारी पुरुषामागं स्त्रियांची संख्या ही 990 असलेली आपल्याला बघायला मिळते. लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचं लिंग गुणोत्तर जगामध्ये सर्वात जास्त, म्हणजे दर हजारी पुरुषांच्या तुलनेने तिथं स्त्रियांची संख्या 1162 एवढी आहे.
जागतिक लेवलला जगाचे सरासरी दर हजारी पुरुषामागं स्त्रियांचं प्रमाण जर बघायचं गेलं तर 990 असलेलं आपल्याला बघायला मिळतं. यातील काही देशांचं काय लिंग गुणोत्तर दर हजारी पुरुषामागं जगात सगळ्यात जास्त असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग कोणते देश आहेत तर लाटविया असेल, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचं लिंग गुणोत्तर जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 1162 एवढं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर संयुक्त अरब अमिरात या देशाचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर हजारी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण 667 असलेलं एवढं आहे. जगात सगळ्यात कमी अरब अमिरात या देशाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर तिथं 1000 पुरुष असेल तर 1000 पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या 6067 असलेली आपल्याला बघायला मिळते. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी आहे. भारत असेल, चीन असेल किंवा भूतान, पाकिस्तान हे भारताच्या शेजारील देश आहे. याही देशामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण पुरुष बघायचं गेलं तर दर हजारी पुरुषाच्या मानानं स्त्रियांची संख्या कमी असलेली आपल्याला बघायला मिळते. तर थोडक्यात आपल्याला काय सांगता येतं तर आशिया खंडाचं लिंग गुणोत्तर प्रमाण हे काय कमी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, आज आपण लोकसंख्येच्या घटकामध्ये वयोरचना आणि लिंग गुणोत्तर हे 2 महत्त्वाचे घटकांचा अभ्यास केलेला आहे. उद्याच्या तासाला लोकसंख्येचा लाभांश हे दुसरा उपघटक आपण काय करतोय शिकवतो.